हाचा आपला पहिला मेकॅनिकल डिझेलचा एमसीक्यू पहिला सेशन आहे ॲपला, तो जाऊन एकदा बघून घ्या. आज आपण सेकंड सेशन घेतोय मेकॅनिकल डिझेल एमसीक्यू. खूप मुलांचे म्हणजे फोन कॉल वगैरे होत आहेत की बाबा एमसीक्यू पण घ्या. म्हणून एक एमसीक्यू सेशन घेऊया. क्लॅरिटी होऊन जाईल की काय कोणत्या टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. बा पहिला एमसीक्यू बघा काय. व्हॉट इज द नेम ऑफ द इंडिकेटर? क्वेश्चन. हे डायग्राम प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला खाली. विचारलंय की हे कोणत्या टाईपचे इंडिकेटर आहे, याचं नाव सांगा. ऑप्शन दिलेले आहेत बघा. ए डेड बल्ब, बी क्रूज कंट्रोल, सी ट्रॅक्शन कंट्रोल आणि डी स्टॅबिलिटी कंट्रोल. बघा मी तुम्हाला सांगितलेलं जेव्हा आपण डॅशबोर्ड गेजेस, मीटर्स आणि वॉर्निंग लाईट्स बद्दल बघितले तेव्हा मी सांगितलेलं की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये क्वेश्चन येऊ शकतात. त्यामधल्या फर्स्ट कॅटेगरीतील क्वेश्चन काय तुम्हाला प्रोव्हाइड करतील डायग्राम किंवा इंडिकेटर प्रोव्हाइड करतील आणि त्या इंडिकेटरला काय म्हणलं जातं. पहिल्या कॅटेगरीचा क्वेश्चन बघायलाच मिळतो सॅम्पल क्वेश्चनमध्ये. मग ह्या टाईपचे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण नंबर ऑफ गेजेस गेजेस बद्दल बघितलं, वॉर्निंग लाईट्स बद्दल बघितलं, बरोबर. मग त्यामधीलच हा इंडिकेटर दिलेला आहे डायग्राम आणि याच्याबद्दल विचारलं की ह्या इंडिकेटरला काय नाव म्हणलं जातं. ऑप्शन दिलेले आहेत. डेड बल्ब, क्रूज कंट्रोल इंडिकेटर, ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर आणि स्टॅबिलिटी कंट्रोल इंडिकेटर. तुम्ही इझिली सांगू शकता. चॅट बॉक्समध्ये सांगा. चला लवकर. अमोल, अविनाश सांगा या क्वेश्चनचा आन्सर. तुम्हाला त्यामुळे रिपीट ह्या गोष्टी सांगितल्यात. इंडिकेटर बद्दल बोललोय आपण सगळ्या टोटली ज्या काही व्हीआयपी गोष्टी आहेत त्या आपण कंटेंट लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. त्या रिलेटेडच आपण काय घेतलेले आहेत, एमसीक्यू घेतलेले आहेत. काही नवीन टाईपची पण एमसीक्यू आहेत. म्हणजे कशा टाईपच्या अदर कोणत्या टाईपमध्ये एमसीक्यू विचारले जाऊ शकतात त्याबद्दल पण. चल आपल्याला दिसतोय हे बल्ब सारखे डायग्राम दिसतात, बरोबर. कशासारखे? बल्ब सारखे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं पण हिंट की कशासारखं दिसतंय आपल्याला. फोकस दिसतोय आणि त्याचे काय दिसतात, हे लाईट दिसतात, बरोबर. बल्ब सारखं म्हणून यालाच काय म्हणतात, डेड बल्ब इंडिकेटर. काय म्हणतात त्याला? डेड बल्ब इंडिकेटर. म्हणजे असे डायग्राम तुम्हाला प्रोव्हाइड केले आणि विचारले की हे कोणत्या टाईपचे इंडिकेटर आहे, इझिली तुम्ही सांगू शकता काय, डेड बल्ब इंडिकेटर. मग नंबर ऑफ जे आपण घेतलेले आहेत आपल्या कंटेंट व्हिडिओमध्ये, वॉर्निंग लाईट्स बद्दल बोललोय, गेजेस बद्दल बोललोय, मीटर्स बद्दल बघितले, ते सगळे सिम्बॉल तुम्ही काय करा, एक प्रिंट आउट काढायची आणि समोर चिटकून ठेवायची. नंबर ऑफ टाइम्स त्याची काय करायची, रिव्हिजन करायची. आणि मी सांगितलं की तुम्हाला ट्रिक पण बनवायच्या. काय काय गोष्टी असतात कसं ट्रिक करून आपल्याला लक्षात राहतात जास्त करून. ज्या खूप कॉम्प्लिकेटेड आहे त्यासाठी काहीतरी ट्रिक बनवायची आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी ट्रिक असू शकते. आपले जे डोक्यात राहिलं पाहिजे त्यासाठी ट्रिक पण बनवा. हे समजते आपल्याला. हे कशासारखं दिसतंय, बल्ब सारखं दिसतंय म्हणून डिरेक्टली कायला बल्ब इंडिकेटर, डेड बल्ब इंडिकेटर. म्हणजे कोणती लाईट गाडीची आपल्या काय, एखादी लाईट जरी खराब झाली असेल तर हे काय करतं आपल्याला, ब्लिंक होणार. हे इंडिकेटर काय होणार, ब्लिंक होणार. ह्याच्यामध्ये काय होणार, लाईट लागणार रेड कलर मध्ये. मग आपल्याला समजणार काय झालेलं आहे, कोणती तरी खराब लाईट झालेली आहे. आपण काय करायचं, त्याला रिप्लेस करून घ्यायचं. ह्याचं हे काम आहे. यालाच काय म्हणतात, डेड बल्ब इंडिकेटर. बघा पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊया गोष्टींची. त्यासाठी पुन्हा एकदा मी रिपीट ह्या सेशन मध्ये पण ह्या गोष्टी क्लिअर करतोय, कारण की ही व्हीआयपी आहेत. हे सगळ्या गोष्टी खूप कशा आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. यातूनच एक इंडिकेटर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो एक्झाम मध्ये. एक इंडिकेटर बद्दल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि ह्या कॅटेगरीतील क्वेश्चन येणार, डायग्राम प्रोव्हाइड करतील आणि खाली सांगतील, 4 ऑप्शन देतील आणि म्हणतील काय यातील हा इंडिकेटर कोणता आहे. आता बघितलं बल्ब सारखे आहे, याला काय म्हणतात, डेड बल्ब इंडिकेटर. काय म्हणतात, डेड बल्ब इंडिकेटर. हे बघा आता हे काय मार्किंग दिसते आपल्याला, मार्किंग दिसतंय, बरोबर. हा आणि हा काय एरो प्रोव्हाइड केलेला आहे. याला काय म्हणतात, क्रूज कंट्रोल इंडिकेटर म्हणतात. याच्या डिटेल्स मध्ये जायची गरज नाहीये तुम्हाला. ज्या ज्या गोष्टी डिटेल्स मध्ये घ्यायच्या होत्या त्या मी कंटेंट व्हिडिओ मध्ये घेतलेल्या आहेत. या बाबतीत फक्त काय करायचं, हा सिम्बॉल कशाचा आहे आणि याला काय म्हणतात, बरोबर. हा कसला इंडिकेटर आहे, क्रूज कंट्रोल इंडिकेटर. काय आहे हा बघा पुन्हा एकदा,
हाफ सर्कल दाखवलेलं आहे, मार्किंग दाखवले आणि त्याच्यावर काय दाखवलेलं आहे, एरो दाखवलेला आहे. या टाईपच्या इंडिकेटरला काय म्हणतात, क्रूज कंट्रोल इंडिकेटर. बघा आता थर्ड, याच्याबद्दल आपण बघितलेलं, नावावरूनच आपल्याला काय होत होतं, त्याचं अंडरस्टँडिंग होत होतं. काय लिहिलेलं इथं, TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नाही. काय म्हणतात त्याला, ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर. काय म्हणतात, ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर. नावावरून समजते आपल्याला, TC, तिकीट कलेक्टर पण नाही, काय ट्रॅक्शन कंट्रोल. बरोबर. मग ह्याला काय स्पेसिफिकली ट्रिक बनवायची गरज नाही, ट्रिक बनवायची गरज नाही किंवा जास्त ह्याला मेहनत पण लागणार नाही आपल्याला लक्षात ठेवायला. TC दिसतंय म्हणून ह्याचाच लॉंग फॉर्म काय, ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर. चौथी बघा, ह्याची मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली. काय सांगितलेलं, हे मनुष्य आहे बरोबर, हे काय त्याचे पाय आहेत, पाय कसे आहेत त्याचे, वाकडे आहेत, त्यामुळे तो पायावर उभा राहू शकतो का स्टेबल, नाही राहू शकत. मग हा कसा आहे, स्टेबल राहू शकतो का, नाही. स्टेबल राहू शकतो का उभा, त्याला काय केलं आपण, मनुष्य ह्युमन बिंग कन्सिडर केलं, ह्याला माणूस कन्सिडर केलं. त्याचे पाय कसे आहेत, वाकडे आहेत, त्यामुळे काय तो पायावर उभा राहू शकतो का, नाही. म्हणजेच तो काय स्टेबल आहे का, नाही. म्हणून याला काय म्हणतात, स्टॅबिलिटी कंट्रोल इंडिकेटर. काय म्हणायचं त्याला, स्टॅबिलिटी कंट्रोल इंडिकेटर. ही आपण ट्रिक बनवली याच्यासाठी. आता हे बघा 5 नंबरची डायग्राम. म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं, एक सॅम्पल क्वेश्चन बघितला ह्याच्याबद्दल, की क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो तुम्हाला एक्झाम मध्ये. मग त्याचा तुम्हाला आवाक आला की क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकता. वर काय विचारतील, हा कोणत्या टाईपचा इंडिकेटर आहे, खाली डायग्राम प्रोव्हाइड करतील आणि खाली काय करतील, 4 ऑप्शन देतील. बरोबर. मग पहिल्या टाईपचा आपण क्वेश्चन बघितला. हे तुमच्या रिव्हिजनसाठी मी घेतलेल्या आहेत गोष्टी. याच्यातून काय समजते आपल्याला, आपल्याला ह्याच्यात काय झाले, हा सिम्बॉल, हा इंडिकेटर, हा 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 5 इंडिकेटर इथं काय झाले, पुन्हा एकदा ह्या इंडिकेटरची काय झाली, रिव्हिजन झाली. बघितले. ह्या सेशन मध्ये परत आपण जो कंटेंट घेतलाय त्याची पुन्हा एकदा काय होते, रिव्हिजन होते. बघा आता हा एज दाखवलाय, वर काय केलेलं आहे, फुली केलेलं आहे आणि वर सोलर पॅनल सारखं दाखवलेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण, सेंटर डिफरन्शियल लॉक. काय म्हणायचं त्याला, सेंटर डिफरन्शियल लॉक. काय म्हणायचं या इंडिकेटरला, सेंटर डिफरन्शियल लॉक. हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ह्या इंडिकेटर बाबत तुम्हाला ह्याच गोष्टी माहित पाहिजेत. त्याचा सिम्बॉल काय असतो, तो कशाने डिनोट केलं जातं किंवा ते इंडिकेटेड कशाच्या सहाय्याने केले जातात. बरोबर. चलो बघा आता सांगू शकतो आपण, व्हॉट इज द नेम ऑफ इंडिकेटर. नंबर ऑफ टाइम्स तेच क्वेश्चन रिपीट घेतोय, तेच रिव्हिजन घेतोय इंडिकेटरचे, कारण की तुमच्या लक्षात राहिलेच पाहिजेत, तुम्हाला जास्त एफर्ट लावायला लागले नाहीत पाहिजेत, म्हणून इथंच मी क्लिअर करून घेतोय त्या गोष्टी. बघा आता काय सांगितलंय, व्हॉट इज द नेम ऑफ इंडिकेटर. सेम कॅटेगरी मधील क्वेश्चन. खाली काय केले, तुम्हाला डायग्राम प्रोव्हाइड केली ही. बरोबर. हे मार्किंग दिसते तुम्हाला, सर्कल दिसतोय आणि इथं काय दिसतंय, एरो दिसतोय. बरोबर. तर ह्या इंडिकेटरचं नाव काय. डेड बल्ब बद्दल बघितलं आपण, डेड बल्बचं. बरोबर. हे बघा आता, क्रूज कंट्रोल इंडिकेटर बघितलं मगाशी आपण. याला काय म्हणतात, क्रूज कंट्रोल इंडिकेटर. या इंडिकेटरला काय म्हणतात, क्रूज कंट्रोल इंडिकेटर. ट्रॅक्शन कंट्रोल बद्दल बघितलं आपण. बरोबर. TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नाही. स्टॅबिलिटी बद्दल बघितलं, पाय कसे असतात त्याचे, वाकडे असतात. बरोबर. मग अशा ट्रिक्स बनवा. तुमच्या फक्त फायनल टार्गेट काय आपलं, ह्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत. कारण की नंबर ऑफ इंडिकेटर्स आहेत. बरोबर. गेजेस पण आहेत, वॉर्निंग लाईट्स पण आहेत. बरोबर. त्यामुळे हे नंबर ऑफ काय होतात गोष्टी, आता ही गोष्ट एक लक्षात ठेवायची असेल तर इझी होतं, पण नंबर ऑफ जास्त गोष्टी असतील तर त्यासाठी काय करायला लागतं, सम पार्टसाठी तुम्हाला काय करायला लागतात, काय काय गोष्टी ट्रिकसाठी, ट्रिकमुळे, जशी की आपण बनवली स्टॅबिलिटी कंट्रोलसाठी. बरोबर. TCS काय, हे आपल्याला अल्फाबेट वरूनच लक्षात राहते. TC, ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर, संपला विषय. आणि हा या टाईपची डायग्राम आली डायग्राम मध्ये, तर ह्याला काय म्हणतात, क्रूज कंट्रोल इंडिकेटर. काय म्हणतात त्याला, क्रूज कंट्रोल इंडिकेटर. चला काय विचारलंय, व्हॉट इज द नेम ऑफ इंडिकेटर. खाली डायग्राम दिली, TCS ऑफ. काय दिलं, TCS ऑफ. ऑप्शन बघा, ए डेड बल्ब, बी क्रूज कंट्रोल इंडिकेटर, सी ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर आणि डी स्टॅबिलिटी कंट्रोल इंडिकेटर. किती वेळा रिव्हिजन केले बघा. आता तुम्हाला सांगायचे, आता पटपट आन्सर यायला लागले चॅट बॉक्स मध्ये. काय झालंय, मल्टिपल टाइम्स रिव्हिजन केली की तुम्हाला गोष्टी काय होतात, लक्षात राहतात. म्हणून आपण काय करतो, स्टडी करताना काय करायचं असतं, बघ स्टडी करायचं तुम्हाला. हा काय झाला आपला टोटल कंटेंट, कंटेंट. बरोबर.
म्हणजे ह्या कंटेंटची काय केली आपल्याला पहिल्यांदा बाउंड्री फिक्स केली. बाउंड्री काय केली आपण फिक्स केली, बरोबर. आणि ह्या कंटेंटला काय करायचं मल्टिपल टाइम्स रिव्हिजन. काय करायचं ह्या कंटेंटची मल्टिपल टाइम रिव्हिजन करायची. हेच आहे बेसिक. कोणत्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर हाच फॉर्म्युला आहे. कंटेंट फिक्स करा एक्झामच्या रिलेटेड, स्टँडर्ड कंटेंट फिक्स करा जो की ऑथेंटिक डेटा असेल, स्टँडर्ड रेफरन्स बुकमध्ये असतो, बरोबर. आपले नंबर ऑफ पब्लिकेशन्स असतात त्यांचे बुक असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील, त्यावरून तुम्ही काय केलं एकदा कंटेंट फिक्स केला आणि ह्या कंटेंटची काय केली मल्टिपल टाइम्स काय केली रिव्हिजन केली, बरोबर. त्यामुळे काय होतात गोष्टी लक्षात खूप राहतात इझिली आणि काय होतं वेळ लागत नाही आपल्याला क्वेश्चन सॉल्व्हिंग मध्ये वेळ लागत नाही. मग आपण काय म्हणत नाही की आपल्याला एक्झाम मध्ये टाइम पुरला नाही, त्या गोष्टीला काय राहतच नाही, बरोबर. काय होतं इझिली टाइम पुरून जातो. आता कसं सांगितलं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये असं दिसलं TCS ऑफ, शॉर्टकटच आपण TC वरून समजून जाते आपल्याला काय ट्रॅक्शन कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर, बरोबर. मग काय सी इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन, ट्रॅक्शन कंट्रोल इंडिकेटर आहे. बघा आता समोरचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द नेम ऑफ द इंडिकेटर. वेगळ्यामध्ये आलो आपण सिम्बॉल पहिले 5 झाले क्लिअर. त्यातील 3 सॅम्पल क्वेश्चन घेतलेले आहेत. काय घेतलेले आहेत 3 सॅम्पल क्वेश्चन आपण बघितले, पण सगळे सिम्बॉल जे जे दाखवले तुम्हाला ते तुम्हाला सगळे टोटली लक्षात ठेवायचे. बघा आता व्हॉट इज द नेम ऑफ इंडिकेटर. हे बघा आता डायग्राम केलं, स्टेअरिंग प्रोव्हाइड केलेलं आहे, स्टेअरिंग सारखं दिसतंय आणि काय केलेलं आहे बाहेर एक्सक्लेमेटरी मार्क सारखं दिलं. ऑप्शन बघा ए सेंट्रल डिफरन्शियल लॉक, बी प्रॉक्झिमिटी सेन्सर, सी इकॉनॉमी मोड आणि डी इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग. काय दिसतात ऑप्शन तुम्हाला. हा हे बघा काय केलेलं आहे सिम्बॉल दिलेला आहे, खाली इंडिकेटर दिलेला आहे, बरोबर. सांगा लवकर सांगा चला. आपण याच्याबद्दल बोललो सेंट्रल डिफरन्शियल लॉक, एच मध्ये काय असणार गुणिले चिन्ह, बरोबर. वर काय सोलार पॅनल सारखं प्रॉपर इन हा टोटल लक्षात नाही राहिला ना तरी चालेल, पण एच असतो हे गुणिले चिन्ह असतं एवढ्या तरी गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत, बरोबर. प्रॉक्झिमिटी सेन्सर बद्दल बघणार आहे आपण, इकॉनॉमी मोड बद्दल बघणार आहे, याच्या डिटेल मध्ये पण आपण बघितल्या गोष्टी. ह्याला काय म्हणतात इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग. काय म्हणतात इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग. कशासारखं दिसते स्टेअरिंग सारखं दिसते, बरोबर. आणि बाहेर काय मार्क आहे, बरोबर आहे. आहे लक्षात आहेत तुमच्या सिम्बॉल. गुड, व्हेरी गुड. अविनाश, अमोल पाटील गुड, अभिलाष गुड, बरोबर चाललाय तुमचा, योग्य दिशेवर आहात तुम्ही, बरोबर. कंटिन्युअस एफर्ट लावायचे आहेत आपल्याला. कसे लावायचे कंटिन्युअस. कोणती एक्झाम एका दिवस किंवा 2 दिवस मध्ये निघत नाही, याच्यासाठी काय कंटिन्युअस एफर्ट पाहिजेत आपल्याला थ्रू आउट द सगळ्या प्रोसेसमध्ये काय पाहिजेत आपले कंटिन्युअस एफर्ट पाहिजे. बघा आता या सिम्बॉल बद्दल बघितलं आपण, काय केलं स्टेअरिंग आहे, बाहेर एक लाईन दिलेली आहे, सर्कल दिलेलं, काय म्हणतात इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग इंडिकेटर. बघा आता लगेच रिव्हिजन करून घेऊ ह्या आपण गोष्टींची. बघा आता पहिला सिम्बॉल काय ते पी लिहिलंय, बरोबर. ट्रायंगल दाखवलं इथं, बरोबर. याला काय म्हणतात प्रॉक्झिमिटी सेन्सर इंडिकेटर. याच्याबद्दल पण बोललो पी, पी काय प्रॉक्झिमिटी सेन्सर इंडिकेटर. हे बघा आता 7 वाला हा पण, हे 2 सिम्बॉल आपल्या काय झालं इझिली लक्षात आहेत, लक्षात राहिले, बरोबर. किंवा इझी टू रिमेंबर पी वरनं सांगू शकतो प्रॉक्झिमिटी सेन्सर इंडिकेटर. हे बघा इको लिहिले, मी तुम्हाला सांगितलं इको गाडीवर काय असतंय हे एक इंडिकेटर असतं, त्यामुळे त्या झोन स्पीड रेंज मध्ये काय असते गाडी आपल्या इकॉनॉमिक मोड मध्ये असते, म्हणजे आपल्याला जे गाडीचं ऍव्हरेज भेटणार ते कसं भेटलेलं असतं ऍज कम्पेअर टू अदर स्पीड चांगलं असतं, बेस्ट असतं. त्या गाडीचा परफॉर्मन्स कसा असतो त्या स्पीड रेंजला बेस्ट असतो, त्यालाच इको किंवा इकॉन इंडिकेटर म्हणतात. त्याला काय म्हणतात इकॉन इंडिकेटर. 8वा सिम्बॉल पुन्हा एकदा बघतो आपल्याला स्टेअरिंग दाखवलेलं, बरोबर. त्याला काय म्हणतात इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग इंडिकेटर. ह्या गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. हा मला सिम्बॉल ना VIP वाटतो, एक्झाम मध्ये येऊ शकतो हा, कारण की याचं आणि याच्या नावात काहीच तुम्हाला दिसत नाही, काही सिमिलरिटी दिसत नाही, म्हणजे क्लूज लागत नाही ह्या सिम्बॉलचा आणि ह्या नावाचा, बरोबर ह्या इंडिकेटरचा.
त्यामुळे हा सिम्बॉल येऊ शकतो. लक्षात ठेवा. वायरी सारखं करतो बरोबर, वाउंड केल्यासारखं, त्याला म्हणतात ग्लो प्लग इंडिकेटर. काय म्हणतात त्याला? ग्लो प्लग इंडिकेटर. हा सिम्बॉल काही इझिली कळते आपल्याला. चेक लिहिलेलं आहे, चेक इंजिन लाईट. काय म्हणायचं? चेक इंजिन लाईट. यामध्ये तुमचा टास्क कोणता होता यामध्ये, की हा सिम्बॉल. यासाठी मी हे टाकले सिम्बॉल, कारण की हा सिम्बॉल तुमच्या लवकर लक्षात राहणार नाही. याला काय करावं लागणार, याची मल्टिपल टाइम्स याला रिव्हिजन करावी लागणार. याला काय म्हणायचं? ग्लो प्लग इंडिकेटर. काय म्हणायचं याला? ग्लो प्लग इंडिकेटर. 2 स्लाइडमध्ये 10 सिम्बॉल आपण काय केले, यांची रिव्हिजन केली. बऱ्यापैकी 90% तर सिम्बॉल तुमच्या लक्षात राहिलेच असते आता, कमीत कमी. एखाद्या सिम्बॉलमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, बरोबर. ते तुम्ही रिव्हिजन अजून काय करायचं मी सांगितलं तुम्हाला. हे सगळे इंडिकेटर्स आहेत, ह्याची प्रिंट आउट काढायची आणि तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथं समोर चिटकवून द्यायचे. हे सगळे टोटल प्रिंट. समजलं? बघा एकदा. पी लिहिलेला आहे, प्रॉक्झिमिटी सेन्सर, पी. इकॉन इंडिकेटर नावावरून. चेक लाईट इंडिकेटर, बरोबर. चेक लाईट इंडिकेटर हे बघितलं आपण. स्टेअरिंग, काय म्हणतात त्याला? इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग इंडिकेटर, बरोबर. आणि हा जो की मला VIP वाटतो, ग्लो प्लग इंडिकेटर. काय म्हणायचं त्याला? ग्लो प्लग इंडिकेटर. चलो नेक्स्ट बघू. चला आलो दुसरीकडं, बरोबर. बघा, व्हॉट इज द नेम ऑफ इंडिकेटर? सेम कॅटेगरीमधील क्वेश्चन. हा इंडिकेटर प्रोव्हाइड केला खाली विचारलेलं ऑप्शन. ए सीट बेल्ट इंडिकेटर, बी एअर बॅग इंडिकेटर, सी ब्रेक इंडिकेटर आणि डी ABS इंडिकेटर. याचं तुम्ही सांगू शकता. चॅट बॉक्स मध्ये लवकर सांगा. हा सिम्बॉल सगळ्यांचा पाठ असेल. सही सही सही, बराबर है. अभिलाष, सिलेक्शन घ्यायचं आपल्या सगळ्यांनाच, बरोबर. दिसतोय आपल्याला हा माणूस दिसतोय, हे काय दिसतंय? सीट बेल्ट दिसतो, बरोबर. त्याला काय म्हणतात? सीट बेल्ट इंडिकेटर. समजलं असेल तुम्हाला काय लिहिलं मी. जे आपल्याला ऍक्सिडेंट मध्ये इंजुरी होती ती 50% काय होती? रिड्यूस होते, जर आपण सीट बेल्ट घातलं. सीट बेल्ट यूज केला ना आपण व्हाईल ट्रॅव्हलिंग, तर 50% रिड्युसेस. जे आपल्याला ऍक्सिडेंट झाल्यानंतर जी आपल्याला जखमा वगैरे होतात ना, त्या काय होतात? त्या 50% रिड्यूस होतात, बरोबर आहे. मग त्यासाठी सीट बेल्टचा उपयोग खूप महत्वाचा आहे. एअरबॅग तर आहेच, एअरबॅग तर आहेच. ही सेकंडरी मी म्हणतो याला कधी. हे काय सेकंडरी आहे. प्रायमरी काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की सीट बेल्ट. काय? सीट बेल्ट आहे. आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचे की सीट बेल्टचा इंडिकेटर. इथं महत्वाचं काय? सीट बेल्टचा इंडिकेटर. माणूस आहे, हा काय दिसतो? बेल्ट दिसतो. या इंडिकेटरला काय म्हणायचं? सीट बेल्ट इंडिकेटर. समजलं? चलो नेक्स्ट बघू. व्हॉट इज द नेम ऑफ द इंडिकेटर? काय? व्हॉट इज द नेम ऑफ इंडिकेटर? बघा आता. ए सीट बेल्ट इंडिकेटर, बी एअर बॅग इंडिकेटर, सी ब्रेक इंडिकेटर आणि डी ABS इंडिकेटर. काय म्हणतोय मी? बघा काय विचारतंय. खाली इंडिकेटर दिलाय, त्याच्याबद्दल विचारतंय. हा कोणत्या टाईपचा इंडिकेटर आहे? चालायचा आन्सर सांगा चॅट बॉक्स मध्ये. व्हॉट इज द नेम ऑफ द इंडिकेटर? स्टेअरिंग सारखं सर्कल दाखवलंय. जे मगाशी आपण बघितले इलेक्ट्रिक पॉवर इंडिकेटर, त्याच्यामध्ये काय होतं? स्टेअरिंगच्या बाहेर होत आहे हे साईन, हे कुठे आत आहे, आणि बाहेरनं काय दाखवले? कर्व्स लाईन 2 दाखवले आहेत. बघा सीट बेल्ट इंडिकेटर बद्दल बोललो आपण, एअरबॅग बद्दल बोलणार आहे, ब्रेक आणि ABS इंडिकेटर. ब्रेक इंडिकेटर आणि ABS इंडिकेटर, अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टीम इंडिकेटर. चलो आन्सर मध्ये व्हेरिएशन आले की हा काय तुमचा होमवर्क आहे. काय होमवर्क आहे ह्याच्याबद्दल बघा. उद्याचा आन्सर मी विचारणार आहे तुम्हाला, काय हा होमवर्क आहे. बघा, व्हॉट इज द यूज ऑफ बर्डन गेज? आता जे आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत आपले, जे की ऑटोमोबाईल मध्ये असेंबली करताना किंवा डिसअसेंबल करताना वापरतात, त्याच्याबद्दल मी एकच सेशन बनवणार आहे. त्यामध्ये टोटल एकदम सगळ्या गोष्टी कव्हर करणार. हे कसं चॅप्टरवर ज्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक चॅप्टरनुसार हे काय केले इन्स्ट्रुमेंट त्यांनी वेगवेगळे दिलेले आहेत. पण मी काय करणार आहे, एका ठिकाणी कंपाईल करणार आणि एका सेशन मध्ये सगळ्या गोष्टी करणार. म्हणजे तुम्हाला काय रिव्हिजन करायला ते काय जाणार, खूप इझी जाणार. बघा आता इथं क्वेश्चन बघा फक्त. बर्डन गेज याच्याबद्दल आपण बघितले, गेजेस मध्ये टाइप्स ऑफ गेजेस मध्ये.
हा कोणत्या टाईपचा गेज आहे? बोर्डन गेज. मेकॅनिकल. कोणत्या टाईपचा? मेकॅनिकल. बरोबर. याच्यामध्ये रॅक अँड पिनियन अरेंजमेंट असते. रॅक अँड पिनियन. बरोबर. याच्यामध्ये काय असतं? लिकेज असतात. लिकेज होतो. रॅक अँड पिनियन मेकॅनिकल डिव्हाइस अँड रॅक. त्यामुळे काय करतो आपण? इलेक्ट्रिक गेज वापरतो. कोणता गेज वापरतो? इलेक्ट्रिक गेज वापरतो. हा वापरतो का? मेकॅनिकल गेज नाही वापरत. बरोबर. काय यूज आहे याचा? बघा. ए टू मेजर प्रेशर, बी टू मेजर टेम्परेचर, सी टू मेजर व्हॉल्यूम आणि डी टू मेजर हीट. बघा, टेम्परेचरला काय? थर्मोमीटर. काय वापरतो आपण? थर्मोमीटर वापरतो. होमवर्क घ्या लिहून. डिग्री सेल्सिअसला फॅरनहाइटमध्ये कसं कन्व्हर्जन केलं जातं? बरोबर. 100 डिग्री सेल्सिअसची फॅरनहाइटमध्ये व्हॅल्यू काय? हा होमवर्क आहे तुमचा. काय? डिग्री सेल्सिअसला फॅरनहाइटमध्ये कसं कन्व्हर्जन केलं जातं आणि 100 डिग्री सेल्सिअसची फॅरनहाइट मधली व्हॅल्यू. हा सेकंड होमवर्क तुमचा. बघा, कळालं तुम्हाला? डिग्री सेल्सिअसचं डिग्री फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर ते कसं केलं जातं? त्याचा फॉर्म्युला काय? तो उद्या सांगायचं तुम्हाला. आणि 100 डिग्री सेल्सिअसला 100 डिग्री सेल्सिअसची इन फॅरनहाइट व्हॅल्यू काय असेल, ह्या दोन गोष्टी तुम्हाला उद्या सांगायच्या. पहिला म्हणजे जो मागचा इंडिकेटर बघितला त्याबद्दल आणि या गोष्टीबद्दल. बघा, टेम्परेचर मेजरला काय वापरतो आपण? थर्मोमीटर वापरतो. काय? थर्मोमीटर. हीटला काय? कॅलोरीमीटर वापरतो. काय होतं बघ? कॅलोरीमीटर. प्रेशर कसं आहे ना मोजलं? गेज. बोर्डन गेज. कोणतं? बोर्डन गेज. समजलं? चला, होमवर्क समजलं ना तुम्हाला? काय करायचंय? डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइट मध्ये कन्व्हर्जन कसं केलं जातं ह्याचा एक फॉर्म्युला आणि 100 डिग्री सेल्सिअसची फॅरनहाइट मधली व्हॅल्यू, या दोन गोष्टी. बघा, आता ह्याच्याबद्दल बघितले आपण. बेसिक इंजिन टॉपिक मध्ये ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत आपण. बघा पुन्हा एकदा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॉम्प्रेशन रेशो? आला. याच्यामध्ये अजून कोणता क्वेश्चन विचारू शकतात हे पण बघणार आहोत आपण. काय विचारलंय? कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला काय? ऑप्शन वाचा. ए व्हीएस प्लस व्हीसी डिवायडेड बाय व्हीसी, पहिला ऑप्शन. बी काय दिलाय? व्हीएस प्लस व्हीसी डिवायडेड बाय व्हीएस. सी व्हीसी डिवाइड बाय व्हीएस प्लस व्हीसी आणि डी व्हीएस डिवाइड बाय व्हीएस प्लस व्हीसी. पहिल्यांदा व्हीएस व्हीसी ह्याच्याबद्दल बोलू. हा काय? स्ट्रोक. काय आहे? व्हीएस म्हणजे काय? स्ट्रोक व्हॉल्यूम. व्हीसी म्हणजे काय? क्लिअरन्स व्हॉल्यूम. काय म्हणतात? क्लिअरन्स व्हॉल्यूम. बघा, ही टीडीसी पोझिशन, पिस्टनची टॉप मोस्ट पोझिशन इन द सिलेंडर. ही बीडीसी. बरोबर. यांच्यामधलं जे व्हॉल्यूम असतं त्याला काय म्हणतात? स्ट्रोक व्हॉल्यूम व्हीएस. आणि जे वर प्रोव्हाइड केलेलं असतं त्याला काय असतं? व्हीसी. म्हणजे पिस्टन जेव्हा टॉप मोस्ट पोझिशनला असतो, टीडीसीला असतो, त्याच्यावर जे सिलेंडरमध्ये व्हॉल्यूम असतं मिनिमम व्हॉल्यूम त्याला म्हणतात व्हीसी. क्लिअरन्स व्हॉल्यूम आणि व्हीएस म्हणजे काय? स्ट्रोक व्हॉल्यूम. तर कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला काय आपण बघितलं? कॉम्प्रेशन रेशोला सीआर पण म्हणतात. सीआर. बरोबर. कॉम्प्रेशन रेशोचं काय? व्हीएस प्लस व्हीसी डिवायडेड बाय व्हीसी. किंवा सिंपल गोष्ट सांगितली तुम्हाला काय मी? टोटल सिलेंडर व्हॉल्यूम डिवायडेड बाय मिनिमम व्हॉल्यूम. टोटल सिलेंडर व्हॉल्यूम डिवायडेड बाय मिनिमम व्हॉल्यूम. टोटल सिलेंडर व्हॉल्यूम काय? या दोघांची समेशन व्हीएस प्लस व्हीसी. आणि मिनिमम कोणता असणार? व्हीएस का व्हीसी? व्हीसी. तर डिवायडेड बाय व्हीसी. बरोबर. बरोबर आहे. दिवा मॅडम बरोबर. अभिलाष गुड. अविनाश अभिलाष गुड गुड गुड. योग्य दिशेने चाललाय तुम्ही. व्हीएस प्लस व्हीसी डिवायडेड बाय व्हीसी हा काय झाला? कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला. या गोष्टी समजल्या तुम्हाला? व्हीएस म्हणजे काय? स्ट्रोक व्हॉल्यूम. व्हीसी म्हणजे काय? क्लिअरन्स व्हॉल्यूम. मग व्हीएस म्हणजे काय? ही टीडीसी बीडीसी. या दोघांमधील डिस्टन्सला काय म्हणतात? स्ट्रोक. काय म्हणतात? स्ट्रोक म्हणतात. आणि ह्या दोघांमधील व्हॉल्यूम एरिया काय असणार? हा एरिया पिस्टनचा एरिया मल्टिप्लाय बाय स्ट्रोक लेंथ. हे काय झालं? व्हॉल्यूम झालं. व्हॉल्यूमचं युनिट काय आलं? एम क्यूब किंवा मीटर क्यूब. बरोबर. एम क्यूब. हो. मग काय झालं? स्ट्रोक व्हॉल्यूम हे समजलं. हे टॉप ऑफ द पिस्टन म्हणजे पिस्टन टीडीसीला असणार त्याच्यावरचं जे व्हॉल्यूम असणार सिलेंडर मधलं त्याला काय म्हणतात?
VC म्हणजेच काय क्लिअरन्स व्हॉल्यूम किंवा ह्याला काय म्हणतात मिनिमम व्हॉल्यूम. मग थोडक्यात काय लक्षात ठेवायचं टोटल सिलेंडर व्हॉल्यूम डिवायडेड बाय मिनिमम व्हॉल्यूम याला काय म्हणायचं कॉम्प्रेशन रेशो. ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या की कॉम्प्रेशन रेशो म्हणजे काय. झालं. आता एक तर SI इंजिन आणि एक तर CI इंजिन. कॉम्प्रेशन रेशो वरून जर क्वेश्चन आला तर ह्या स्लाइड मधूनच येणार, ह्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. CI साठी काय सांगितलं तुम्हाला कॉम्प्रेशन रेशोची व्हॅल्यू 6 ते 10 आणि CI साठी 16 ते 24. CI म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन म्हणजेच काय डिझेल इंजिन. SI म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन म्हणजेच पेट्रोल इंजिन. SI इंजिनची व्हॅल्यू काय सांगितली तुम्हाला 6 ते 10 आणि CI ची काय सांगितली 16 ते 24. काय सांगितली 16 ते 24. आता ही का कमी ठेवतात ते आपण नॉकिंग डिटोनेशन मध्ये बघणार आहोत. फक्त आता तुम्हाला काय करायचंय कॉम्प्रेशन रेशोचे डेफिनेशन VS प्लस VC डिवायडेड बाय VC किंवा टोटल सिलेंडर व्हॉल्यूम डिवायडेड बाय क्लिअरन्स व्हॉल्यूम याला काय म्हणतात कॉम्प्रेशन रेशो. कॉम्प्रेशन रेशोची रेंज काय असते SI इंजिन साठी 6 ते 10 आणि CI साठी काय असते 16 ते 24. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मेकॅनिकल इफिशियन्सी. काय विचारलं त्यांनी मेकॅनिकल इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय. ऑप्शन बघा BHP डिवायडेड बाय IHP इंटू 100. कशात असते इफिशियन्सी पर्सेंटेज म्हणून मल्टिप्लाय म्हणून काय केले 100 केले. आपण भरपूर जणांचा डाऊट असतो. बी IHP डिवायडेड बाय BHP मल्टिप्लाय बाय 100. सी BHP मायनस IHP डिवाइड बाय BHP इंटू 100. डी IHP मायनस BHP डिवायडेड बाय IHP इंटू 100. बघा आता मेकॅनिकल इफिशियन्सी बद्दल पण बघितलं आपण कंटेंट मध्ये. चलो राईट अमोल पाटील प्रेशर राईट बोर्डन टू प्रेशर गेज. चलो 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 मेकॅनिकल इफिशियन्सी कोणती इफिशियन्सी कोणती जगातली कोणती इफिशियन्सी काय पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली पाहिजे आपल्याला की आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. ही गोष्ट कोणती इफिशियन्सी काय आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. म्हणजे जेव्हा तुम्ही हायड्रोलिक टर्बाईन्स मध्ये जाता स्टीम टर्बाईन मध्ये जाता तेव्हा खूप सारखा सिक्वेन्स असतो मेकॅनिकल व्हॉल्युमेट्रिक ओव्हरऑल इफिशियन्सी रिलेटिव्ह इफिशियन्सी मग कन्फ्युजन होतं जास्त. मग यासाठी काय करायचं डायग्राम काढायची त्याचं आउटपुट बघायचं इनपुट बघायचं या दोघांचा रेशो म्हणजे ती इफिशियन्सी असते. आता इथं कुठं आलो स्पेसिफिकली आपण मेकॅनिकल इफिशियन्सी. याचं काय सांगितलं मी तुम्हाला मेकॅनिकल इफिशियन्सी बद्दल आउटपुट पॉवर डिवाइड बाय इनपुट पॉवर. आपल्याला माहिती आहे आपण पॉवर बघितल्या 3 टाईपचे पॉवर असते. एक तर काय असते IP किंवा और त्याला काय म्हणतात IHP. म्हणजे ह्याची युनिट काय असणार फक्त वॅट किलो वॅट मध्ये मोजणार आपण किलो वॅट मध्ये मोजणार. हे कशात मोजणार आपण हॉर्स पॉवर मध्ये मोजणार बरोबर. BP और BHP ब्रेक हॉर्स पॉवर आणि C काय बघितलं आपण फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. 3 टाईपचे आपण काय बघितल्या इंजिन पॉवर बघितल्या. पहिल्यांदा काय बघितली इंडिकेटेड हॉर्स पॉवर बघितली. काय बघितली इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणजे जी पॉवर सिलेंडर मध्ये डेव्हलप होते त्याला काय म्हणायचं इंडिकेटेड हॉर्स पॉवर. दुसरी गोष्ट बघूया ब्रेक हॉर्स पॉवर जी आपल्याला क्रँकशाफ्टला पॉवर मिळते. क्रँकशाफ्ट बद्दल काल बघितलं आपण किंवा आपल्याला क्रँकशाफ्टला काय अटॅच केलेला असतो आपण फ्लायव्हील. जी पॉवर आपल्याला फ्लायव्हीलला मिळते त्याला काय म्हणतात ब्रेक हॉर्स पॉवर. काय म्हणतात त्याला ब्रेक हॉर्स पॉवर. आणि ह्या दोघांच्या डिफरन्सला काय म्हणतात फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. फ्रिक्शनल हॉर्स पॉवर म्हणजे काय IHP मायनस BHP बरोबर. या 3 पहिल्यांदा पॉवर बद्दल समजून घेतलं आपण. IHP म्हणजे काय BHP म्हणजे काय आणि FHP म्हणजे काय बरोबर. आता आपण आलो कुठं मेकॅनिकल इफिशियन्सी. मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला आउटपुट पॉवर बघायची आपली. आउटपुट पॉवर कोणती येतं क्रँकशाफ्टला अवेलेबल असणारी मग त्यालाच काय म्हणतो आपण BHP ब्रेक हॉर्स पॉवर. आणि इनपुट पॉवर कुठले IHP म्हणजे जी सिलेंडर मध्ये डेव्हलप होते त्यालाच काय म्हणतात IHP इंडिकेटेड हॉर्स पॉवर. या दोघांच्या रेशोला काय म्हणायची मेकॅनिकल इफिशियन्सी. मल्टिप्लाय बाय 100 काय केले पर्सेंटेज मध्ये आपण काय करतो इफिशियन्सी काढतो म्हणून काय केलं मल्टिप्लाय बाय 100 केलेलं आहे. गुड अमोल अभिलाष सही 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 जा रहे हो. मग काय BHP डिवायडेड बाय IHP यालाच काय म्हणतात मेकॅनिकल इफिशियन्सी. डिरेक्टली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. या सगळ्या गोष्टी कशासाठी सांगितलं तुम्हाला इथं काय झाली तुमची त्या गोष्टी पण काय झालं रिव्हिजन झाली. म्हणजे हे क्वेश्चन हा क्वेश्चन आला कुठून याचं बॅकग्राऊंड पण बघितलं आपण की IHP म्हणजे काय BHP म्हणजे काय आणि FHP म्हणजे काय. आणि IHP
आणि BHP ह्या दोघांचं रिलेशन कसं असतं हे असं दाखवलं BHP डिवाइड बाय IHP तर त्या रेशोला काय म्हणायचं मेकॅनिकल इफिशियन्सी. आणि फ्रिक्शनल हॉर्स पॉवर काढायचे असेल तर काय करायचं IHP मायनस BHP यालाच काय म्हणायचं फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. चलो आता BHP बद्दल बघितलं तर ह्याचा फॉर्म्युला बघा काय. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर BHP म्हणजे इंजिन पॉवर बद्दल तुम्हाला विचारली इंजिन पॉवरच्या रिगार्डिंग जर क्वेश्चन आला तर काय येऊ शकतो एक तर ते तुम्हाला कन्सेप्ट विचारतील जे की 3 आपण काय बघितल्या त्यांच्या कन्सेप्ट बघितल्या इंडिकेटेड पॉवर म्हणजे काय ब्रेक पॉवर म्हणजे काय आणि फ्रिक्शन पॉवर म्हणजे काय. दुसरी गोष्ट म्हणजे काय विचारतील त्यांचे फॉर्म्युले विचारतील आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय इफिशियन्सी. इंजिन पॉवर मधील क्वेश्चन ह्या 3 टॉपिक मधूनच कव्हर होतो याच्यावर क्वेश्चन जाणार नाही. तर बघा या लागले आन्सर बऱ्याच जणांचे. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर BHP ब्रेक हॉर्स पॉवर व BHP ह्याचं काय विचारलंय आपल्याला इथं काय विचारलंय फॉर्म्युला विचारलंय. बघा ऑप्शन काय 2π NT डिवायडेड बाय 4500 B 4π NT divided by 4500 C 6π NT divided by 4500 and D 8π NT divided by 4500. सांगा चला चॅट बॉक्स मध्ये. ओके ओके सही आहे सही आहे. चला ब्रेक हॉर्स पॉवरचा फॉर्म्युला विचारलाय काय असतो BHP चा फॉर्म्युला 2π NT डिवायडेड बाय 4500 आहे का लक्षात. नाही 6π नाही रे 6π नाही काय असतो 2π NT डिवाइड बाय 4500 ब्रेक हॉर्स पॉवरचा फॉर्म्युला. सो A इज करेक्ट फॉर दॅट क्वेश्चन 2π NT डिवाइड बाय 4500. ब्रेक हॉर्स पॉवर विचारले. आता समजा तुम्हाला इथं त्यांनी क्वेश्चन विचारलं की ब्रेक पॉवरचा कशाचा ब्रेक पॉवर ही कशाचं युनिट काय असणार याचं जी पॉवर मिळणार ती कशात असणार आहे हॉर्स पॉवर मध्ये. आणि ब्रेक पॉवर म्हणजे आपल्याला काय करायचं किलोवॅट मध्ये काढायचं आपल्याला पॉवर याचं काय असणार 2π NT डिवाइडेड बाय 60 2π NT डिवाइड बाय 60. आणि जर आपल्याला हॉर्स पॉवर मध्ये काढायचं असेल तर काय 2π NT डिवाइड बाय 4500 2π NT डिवाइड बाय 4500. चलो आता बघूया व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर IHP. इथं काय विचारलं आपल्याला इंडिकेटेड हॉर्स पॉवर याबद्दल विचारले आपल्याला. ह्याचं काय बघितलं आपण इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणजे काय जी सिलेंडर मध्ये डेव्हलप होते त्याला काय म्हणतात इंडिकेटेड हॉर्स पॉवर. त्याबद्दल कन्सेप्ट बघितले आपण. आता काय बघायचं याचा फॉर्म्युला. चला सांगा चॅट बॉक्स मध्ये लवकर काय फॉर्म्युला याचा. बघा ऑप्शन बघा A PLAN divided by 4500 into K B VLAN divided by 4500 into K C AVLAN divided by 4500 into K आणि D PVLN divided by 4500 into K. प्रत्येकाचा मिनिंग पण बघणार आहे याचा फॉर्म्युला पण बघा. गुड अमोल करेक्ट अभिलाष करेक्ट अविनाश सही जा रहे हो. चला इंडिकेटर फॉर्म्युलाचा तर आपल्याला समजून जाते इझिली हे A PLAN डिवायडेड बाय 4500 मल्टिप्लाय बाय K. बघा आता P किंवा काय तुम्हाला देतील काय काय PM पण म्हणतात त्याला. बघितलं आपण जे काय म्हणतात मीन इफेक्टिव्ह प्रेशर. PM म्हणजेच काय मीन इफेक्टिव्ह प्रेशर. प्रत्येक आपण ह्याचा सिम्बॉलचं बघून घ्या. P म्हणजे काय प्युअर PM किंवा त्याला काय म्हणतात काही काही P म्हणतात. जनरली स्टँडर्ड मध्ये बघायला गेला तर PM असं नोटिफिकेशन असतं म्हणजेच काय मीन इफेक्टिव्ह प्रेशर. जे पिस्टनवर ऍव्हरेज प्रेशर एक्झर्ट होतं त्याला काय म्हणतात मीन इफेक्टिव्ह प्रेशर. A PL L म्हणजे माहिती आहे तुम्हाला स्ट्रोक लेंथ. स्ट्रोक लेंथ TDC टू BDC मधील डिस्टन्स काय म्हणतात त्याला L किंवा स्ट्रोक लेंथ. A एरिया ऑफ पिस्टन किंवा एरिया ऑफ सिलेंडर. N नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक बघितलं. 2 स्ट्रोक साठी याची व्हॅल्यू काय घ्यायची 2 स्ट्रोक फॉर्म्युला N चं काय घेणार N आणि 4 स्ट्रोक साठी N/2 घेणार. काय करणार याला N/2 बरोबर. जनरलाइज फॉर्म्युला आहे काय जनरलाइज फॉर्म्युला आहे बरोबर. इंटू K
के म्हणजे काय, मल्टी सिलेंडर अरेंजमेंट बघितली. के म्हणजे काय, नंबर ऑफ सिलेंडर. बरोबर आहे. ए याचा करेक्ट फॉर्म्युला काय, PLAN डिवाइड बाय 4500 मल्टिप्लाय बाय के. पी म्हणजे काय, मीन इफेक्टिव्ह प्रेशर. एल म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रोक. ए म्हणजे एरिया ऑफ सिलेंडर. एन म्हणजे नंबर ऑफ पॉवर स्ट्रोक. मल्टिप्लाय बाय के म्हणजे नंबर ऑफ सिलेंडर. क्लिअर झालं. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू चेक द टॅपेट क्लिअरन्स. काय म्हणतात, टॅपेट क्लिअरन्स. इम्पॉर्टंट गोष्ट हे लक्षात ठेवायचं, क्लिअरन्स. इम्पॉर्टंट वर्ड आहे इथं, क्लिअरन्स. ऑप्शन बघा, ए डेप्थ गेज, बी पिच गेज, सी फिलर गेज आणि डी वायर गेज. तुम्हाला काय विचारले की टॅपेट क्लिअरन्स चेक करायसाठी कोणत्या गेजचा उपयोग केला जातो. बघा अंदाज लावता येतो का काय. आता बघा, डेप्थ गेज नावावरून करते काय, ते डेप्थ मोजायसाठी असणार. कॉमन सेन्सचा विचार लावला. पिच म्हणजे काय मोजायचे आपल्याला, थेट पिचची व्हॅल्यू मोजायची. बरोबर, याची अरेंजमेंट असते इन्स्ट्रुमेंटची. पिचसाठी हा पण ऑप्शन काय झाला, गेला. राहिले दोनच ऑप्शन, सी आणि डी. राहिले कोणते, इलिमिनेट करून आपण दोन ऑप्शन कट करून टाकले. राहिले कोणतं, फिलर आणि वायर गेज. तर क्लिअरन्स जे आपण पिस्टन काय असतात आपण बघितलं, पिस्टन मध्ये काय असतात, स्लॉट्स असतात. बरोबर, पिस्टन मध्ये काय केलेलं असतात, पिस्टन रिंग ग्रूव्ज. त्याच्यामध्ये आपण काय करतो, रिंग काय बसवतो. त्यांच्यामध्ये पण जो क्लिअरन्स असतो तो पण मोजायसाठी, किंवा हा टॅपेट क्लिअरन्स. बरोबर, याच्यासाठी पण फिलर गेज काय यूज करतात, फिलर गेज. त्यामुळे काय, सी करेक्ट आन्सर आहे. कायचा आन्सर आहे, सी फिलर गेज. बरोबर आहे. अविनाश करेक्ट. सुमित गुड. अमोल सही जा रहे हो. बघा आता बाउन्सर डिरेक्टली सर आले कुठे, बेरिंग मध्ये. व्हॉट इज द नेम ऑफ द बेरिंग. याचं पण तुम्हाला बेसिक लेवलचे क्वेश्चन्स आहेत. एक तर टाइप्स ऑफ बेरिंग आणि कोणत्या ऍप्लिकेशन बेरिंगचं काय विचारलं, ऍप्लिकेशन. हे पण तुमचं एका टॉपिक मध्ये मी कव्हर करून देतो. फक्त हाच क्वेश्चन घेऊया आपण आणि आज थांबूया. बाकीचे उद्या घेऊ क्वेश्चन्स पण उद्या घेणार आहे मी, आणि सेशन पण घेणार आहे. सायमल्टेनियसली चालेल आपलं. ओके, बेरिंग तर दिसतंय आपल्याला. बरोबर, बघा आता, ए बॉल बेरिंग, बी रोलर बेरिंग, सी निडल बेरिंग आणि डी टॅपेट रोलर बेरिंग. तुम्ही बेरिंगचा जो शेप असतो ना त्याच्यावरून डिरेक्टली सांगू शकतो. जो रोलिंग पार्ट आहे, बरोबर, रोलिंग इलिमेंट आहे, बरोबर, त्याच्यावरून पण सांगू शकता याचं कोणती डायग्राम आहे. बरोबर, दिसतोय आपल्याला. हा कशासारखी अरेंजमेंट दिसतं, बॉल सारखी. कशासारखी दिसतं, मुलीला काय म्हणतात, बॉल बेरिंग. या टाईपचेच क्वेश्चन आहेत तुम्हाला, या टाईपचेच क्वेश्चन आहेत एक्झाममध्ये. याला काय म्हणतात, बॉल बेरिंग. नेक्स्ट घेऊ आपण उद्या. मग उद्या सेशनमध्ये क्वेश्चन पण घेऊ आणि कंटेंट पण कम्प्लीट करू. त्यामुळे आपण आजचं सेशन एंड करू इथे.